काल लोकसभेत एक मोठी घडामोड घडली। महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर होऊ शकलं नाही आणि त्यानंतर संसदेत जोरदार गोंधळ, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। नेमकं काय घडलं? सरकारकडून चूक झाली का की विरोधकांनी अडथळा आणला? चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया। तर नमस्कार, मी प्रियांका भोसले। सर्वात आधी हे विधेयक आहे तरी काय? या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याचा प्रस्ताव आहे। म्हणजे महिलांना राजकारणात अधिक संधी मिळाव्यात हा यामागचा मुख्य उद्देश आहे। पण हे साधं बिल नाही, हे संविधान दुरुस्ती विधेयक आहे। म्हणजेच ते पास करण्यासाठी साधं बहुमत पुरेसं नसतं, तर उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 बहुमत आवश्यक असतं। आणि इथेच सरकारचं गणित बिघडलं। 2 दिवस चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी लोकसभेत मतदान झालं। मतदानाच्या वेळी मोठा ड्रामा झाला असून मोदी सरकारनं आणलेलं हे विधेयक लोकसभेत 2/3 बहुमत घेण्यात अपयशी ठरलंय। खरं तर एनडीएकडे लोकसभेत बहुमत आहे, त्यामुळे हे विधेयक पास न होणं हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय। गेल्या 12 वर्षातला मोदी सरकारचा हा पहिलाच पराभव असल्यामुळे तो जास्त जिव्हारी लागणार आहे आणि त्यामुळे लोकसभेत मतदान वेळी गेम कसा फिरला असे प्रश्न विचारले जात आहेत। शुक्रवारी दिवसभर लोकसभेत नक्की काय घडलं? सरकारनं आणलेलं विधेयक लोकसभेत पास का होऊ शकलं नाही? संसदेत सरकारचा गेम कसा झाला? पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून। लोकसभेत एकूण संख्या 528 आहे। विधेयक मंजूर करण्याकरता आवश्यक मतदान होतं 352। विधेयकाच्या बाजूने 258 मतं पडली आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली। म्हणजेच काय, तर 54 मतांनी विधेयक नामंजूर झालेलं आहे। भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे बहुमत आहे, पण 2/3 मॅजिक नंबर त्यांच्याजवळ नाही। म्हणूनच हे विधेयक पास करण्यासाठी त्यांना विरोधकांचा पाठिंबा आवश्यक होता, जो त्यांना मिळाला नाही। आता प्रश्न, विरोधकांनी विरोध का केला? पहिला आणि सर्वात मोठा मुद्दा मतदारसंघ पुनर्रचना। या विधेयकात स्पष्ट अट होती की जनगणना आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरच महिला आरक्षण लागू होईल। म्हणजेच हा कायदा लगेच लागू होणार नाही, तर पुढील जनगणना आणि परिसीमन झाल्यावरच। विरोधकांचा आरोप आहे हा फक्त वेळ काढण्याचा मार्ग आहे। सरकार प्रत्यक्षात आरक्षण लागू करू इच्छित नाही। तर सरकारचं म्हणणं आहे योग्य आणि संतुलित अंमलबजावणीसाठी आधी पुनर्रचना आवश्यक आहे। दुसरा मोठा मुद्दा ओबीसी आणि इतर मागासवर्गीय महिलांचं आरक्षण। काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी मागणी केली की 33% महिला आरक्षणामध्ये ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र कोठा असावा। समाजवादी पक्षाने तर मुस्लिम महिलांसाठीही वेगळ्या आरक्षणाची मागणी केली, पण सरकारने हे स्पष्ट केलं, धर्माच्या आधारावरती आरक्षण देण्याची तरतूद संविधानात नाही आणि ओबीसी कोट्याबाबतही त्यांनी सहमती दर्शवली नाही। तिसरा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा दक्षिण विरुद्ध उत्तरवाद। दक्षिण भारतातील राज्यांनी या विधेयकाला विरोध केला। जर लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचना झाली तर दक्षिणेकडील राज्यांच्या लोकसभेतील जागा कमी होऊ शकतात आणि उत्तर भारतातील जिथे लोकसंख्या जास्त आहे त्यांचं वर्चस्व वाढू शकतं। डीएमके सारख्या पक्षांनी याला दक्षिण विरोधातलं कारस्थान असंही म्हटलं। दरम्यान विरोधकांनी आणखीन एक प्रश्न उपस्थित केला, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू असताना हे विधेयक का आणलं? सरकार थांबूनही हे करू शकलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या मुद्द्यावरून संसदेत वातावरण पूर्णपणे तापलं, घोषणाबाजी झाली, टेबल ठोठावले गेले आणि कामकाजात अडथळे निर्माण झाले। शेवटी एकमत न झाल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारकडे पूर्ण बहुमत नव्हतंच आणि विरोधक तयार नव्हते, म्हणून हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही। मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, महिलांना राजकारणात 33% प्रतिनिधित्व कधी मिळणार? हा मुद्दा सगळ्यांना मान्य आहे, पण अंमलबजावणीवरचं राजकारण अजूनही सुरू आहे। आता पुढे काय? सरकार पुन्हा हे विधेयक आणणार का की त्यात बदल करून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या मते महिला आरक्षण तात्काळ लागू व्हायला हवं का की आधी त्यात बदल गरजेचे आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।